परमपूज्य श्री लक्ष्मीकांत महाराज यांचे चरित्रामृत. अध्याय 15. श्री गणेशाय नमः. श्री आजूबाई नमः. महापुरुषांचे असते एक वैशिष्ट्य, घडत नसतो कधी त्यांच्याकडून प्रज्ञापराध. भक्ती, ज्ञान आणि वैराग्य आगळा, ऐसा माझा सद्गुरू वेगळा. नाही नयनी देखिला मी दुजा, श्री लक्ष्मीकांत महाराजा विणा. त्यांच्याशी होत असे मुक्त संवाद, अनेक विषय अनेक प्रश्न. विविध व्यक्तिमत्वांची माणसं येत असे जवळी त्यांच्या. आले होते एकदा वैष्णवाचार्य, जबलपूरचे नमो नारायण. मी म्हणालो हा साधू आहे फक्कड. महाराजे प्रश्न केला, व्याख्या काय साधूची. जो आहे अंतर्बाह्य शुचिर्भूत, अखंड भक्तीचीच रमत असे, करीत असे जनकल्याण रात्रंदिवस. यथामती मी उत्तरलो. महाराज म्हणती हे आहे अर्धसत्य साधुत्वपणाचे. असूनही जो समर्थ साहूने घेतो दुसऱ्यांनी दिलेले दुःख, तो साधू जाणावा. शीघ्रकोपी अतिद्वेषी, मत्सरी आणि अहंकारी, साधनेचा गर्वजासी, तो ढोंगी साधू जाणावा. ऐसाच एक प्रसंग गणपती शास्त्री राक्षस भुवनकर आले होते अन्व्यास. होता वेदविद्येचा व्यासंग, ज्योतिषविद्याही होती अवगत. त्यामुळे मग नेहमी शास्त्रार्थ होत असे महाराजांशी. करू लागले स्तुती महाराजांची. म्हणे आपण महान थोर, प्रत्यक्ष आजूबाईचा अवतार. म्हणून आजूबाई स्वरूप आहात तुम्ही. महाराजे शब्द ऐकिले, ताडकन सावरून बसले. म्हणे काय संबोधिले शास्त्री बुवा आम्हासी. आम्ही श्री आजूबाई स्वरूप. शास्त्री बुवा होय म्हणाले. नाही मी खोटे बोलत. आपण आईची स्वारी घेता, भगवतीचे रूप दर्शविता. त्याच दर्शनाकरता अपार भक्तगण दाटतो. महाराजे जोडिले हात, नम्र होऊनी देती उत्तर. होय घेतो जरी मी आईची स्वारी, तीही वर्षातून एक दिवशी. फक्त त्याच दिवशी ती शक्ती प्रगटते चैतन्य रूपाने. काळ त्याचा असतो किती, 3 प्रहरांचा तो काळ. 4थ्या प्रहरी मी असतो लक्ष्मीकांत, आईचा दास अगदी नेहमीसारखा. त्या स्वरूपाची बरोबरी नाही करू शकणार कुणी. म्हणून जोडतो हात तुम्हा पुन्हा कधी आता मला. आजीबाई स्वरूप म्हणू नका. शास्त्रीबुवांनी चटकन धरिले चरण महाराजांचे. म्हणे चुकलो मी स्वामी राया, क्षमा करावी अपराधाची. महाराज म्हणती शास्त्रीबुवा, गावोगावच्या देवी मंदिरी होतात उत्सव चैत्रमासी. आणि माझ्यासारखे शेकडो गोसावळे घेत असतात देवीचे सोंग. म्हणून मग त्यांनीही काय देवी स्वरूप म्हणायचे. अहो 33 कोटी देवांचे तेज आहे या मायबाईत. सप्तशिती आहे तुमच्या मुखात. मग माझ्यासारख्या नाकाऱ्याला हा बहुमान कशाला. केवढी ही शालीनता, अति थोर ही नम्रता. समर्पित जीवनाची दिली घालून मर्यादा. उत्तुंग असे हे सद्गुरुराव होतात जेव्हा एवढे लहान. अभंगवाणी तुकयाची येत असे मग माझ्या मुखी. लहानपण देगा देवा, मुंगी साखरेचा रवा. ऐसी ही गुणवाणी प्रसंग विशेषी म्या ऐकिली. घ्यावे आपणही ती आचरणी. गुरुबोधामृत हे जाणावे. कित्येक ऐसे घटना प्रसंग, वर्णन त्याचे करू मी कोठवर. गुरु अनंत, गुरुकथा अनंत. अनेक एका महाराजांचे शिष्य होते अन्व्यास शाळा मास्तर. नाम त्यांचे मधुकर, उपनाम मयुरे गुरुजी. होती अध्यात्माची गोडी, म्हणून सद्गुरूंची आवडी. नेम त्यांचा रोजचा, सायंकाळी गुरुदर्शनाचा. घडत असे सदा संवाद गुरुशी. मनी आली त्यांच्या शंका, मग विचारिले श्री गुरुला. बाबा मग उत्तरले त्यांना, होय याची देही याची डोळा. पाहिला मी तो सोहळा. अत्यंत विश्वासांचे हे उत्तर ऐकून थक्क झाले मास्तर. म्हणे गुरु आम्हा पामरा, हे कैसे शक्य व्हावे.
म्हणती सद्गुरू मयुरेसी, मी पाहिला ईश्वर, मी अनुभवला ईश्वर, तो तुम्ही पाहू शकता. जावे तुम्ही त्या मार्गाने, तेव्हा येईल तो अनुभवाला. अरे ईश्वर असे एकच, नामरूपे जरी अनेक. श्री आजूबाई एक तत्व, व्यापून उरले ब्रह्मांडाला. सर्वरूपमयी देवी, सर्वं देवीमयं जगत. म्हणून हे जग ब्रह्म आणि माया, असती सर्व एकच. घालावी कळकळीने तिला साद, मग मिळेल तुम्हाला प्रतिसाद. तुमची भक्ती दांभिक, केवळ ते बाह्य सोंग. त्यामुळे मग तो प्रतिसाद कैसा मिळेल तुम्हासी. त्यासाठी न लागे काळ वेळ, अथवा कोणते विशिष्ट स्थळ. केव्हाही कोठेही होतो तो प्राप्त, हे निश्चित जाणावे. चैतन्य आहे नित्यप्रती, आत आणि बाहेरही. ते जसे आहे माझ्यात, आहे ते तसेच तुमच्यात. मात्र त्यासाठी उत्कट निष्ठा असावी. त्वं तत्त्वमसि अहं ब्रह्मास्मी. जे काही आहे ते तूच आहेस. तूच जीव, तूच आत्मा, तूच ब्रह्म, तूच माया, तू परमात्मा. हा आहे ज्ञानयोग. जो हा जाणील तो ब्रह्मज्ञानी. त्यासाठी वृत्ती असावी फाकडी, असू नये आवडी नावडी. व्हावे त्याने उकिरडा, चांगले टाकेलेच्या आनंदा. वाईट केल्याचे नसे दुःख, घाण जगाची साठवावी. ती पचविण्याची शक्ती निर्माण करावी. येणे योगियांची चित्तवृत्ती, समत्व भावना सर्वांपरी. समत्वं योगमुच्यते. याप्रमाणे करावे कर्म, मग पावेल तो दयाघन. त्याचे ते कर्म तो करून घेतो स्वये. हा आहे कर्मयोग. योग कर्मसु कौशल्यम, ऐसे हे भक्तिज्ञान आणि वैराग्याचे आचरणे. सहज महाराजे कथियेले, रामचंद्रसुत आजूबाई कुळाशी संबंधित. गुरु शिष्य संवाद कथियला या अध्यायी. इति श्री सद्गुरु लक्ष्मीकांत महाराज चरित्र कथामृते गुरु शिष्य संवाद नाम पंचदशोऽध्यायः. श्री सद्गुरु लक्ष्मीकांत महाराज चरणार्पणमस्तु. पंचदशोऽध्याय समाप्तः. श्री लक्ष्मीकांत महाराज की जय.